खूप दिवसाचं हे करायचं होतं, पण फायनली आज वेळ मिळाला. आता आज मी जी रेसिपी बनवत आहे ती एकदम झकास झाली होती, पण मला वाटत होतं घरचे खाणार का नाही. पण सगळ्यांनीच आवडीने खाल्ली. आता ती कोणती रेसिपी आहे तुमच्यासोबत शेअर करते. एका पातेल्यामध्ये तेल घेतलं, छान कांदा घेतला, त्यामध्ये लसूण टाकलं आणि 4 काजू टाकले आणि त्यामध्येच एक लांब लांब चिरून टमाटर टाकलेलं आहे. आता याला मीठ टाकून शिजेपर्यंत मी इकडे दुसरीकडे वाटाणे सोलून घेतले, ते चांगले फ्राय केले आणि कढईमध्ये चांगले फ्राय केल्याच्यानंतर मेथीची भाजी जी असते ती बारीक चिरून घेतली आणि ती पण या कढईमध्ये मी टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता मेथीचा आणि हिरवागार रंग किती छान वाटत आहे ना. तर मग तुम्ही बघू शकता की हे छान परतून घेतलं. हेही शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं आणि झाकण ठेवलं, म्हणजे हे शिजायला पाहिजे. त्यानंतर जो काही आता आपला टमाटरचा, काजू, कांदा आणि लसूण जे शिजलं होतं ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्याच्यानंतर थोडं वेळ त्याला थंड होऊ द्यायचं. थंड झाल्याच्यानंतर ह्याला आपण मिक्सरमधून काढायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की आता इकडे जी मेथीची भाजी शिजलेली आहे ती बाजूला काढून ठेवली. त्यानंतर जे काही मिक्सरमध्ये ग्रेव्ही करायची होती ती ग्रेव्ही करून घेतली. पुन्हा त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, जिरं टाकलं. जिरं टाकल्याच्यानंतर 1 ते 2 मिरे टाकले, दालचिनीचा तुकडा टाकला आणि थोडंसं त्याच्यामध्ये तेजपान पण टाकून घेतलेलं आहे. आता हे जास्त करपू द्यायचं नाही, फक्त खमंग थोडंसं भाजू द्यायचं. त्यानंतर लाल मिरची टाकायची. आता मी इथे 3 ते 4 लाल मिरची टाकणार आहे. 4 चमचे मिरची टाकलेली आहे. त्यानंतर जी काही मिक्सरला आपण टमाटरची ग्रेव्ही, कांद्याची ग्रेव्ही फिरून घेतली होती ती यामध्ये ॲड करायची. छान असं परतून घ्यायचं. परतून इथपर्यंत घ्यायचं की छान तेल सुटलं पाहिजे. आता रंग येण्यासाठी यामध्ये मी थोडीशी लाल काश्मीरी मिरची यामध्ये टाकलेली आहे. तसं मी अंबारी मिरचीचं पॅकेट यूज करते थोडंसं भाजीला कलर येण्यासाठी. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी 2 कप दूध टाकलेलं आहे. दूध टाकल्याच्यानंतर ते छान असं फिरवून घ्यायचं. आता पहिलेच्या भाजीच्या रंगामध्ये आणि आताच्या रंगामध्ये थोडासा फरक तुम्हाला दिसतच असेल. त्यानंतर त्यामध्ये थोडं साय होती, ते साई सकट मी दूध टाकलेलं आहे. जर तुमच्याजवळ अजून जास्त साय असेल तर तुम्ही जितकी जास्त टाकली तेवढी भाजीला छान अशी चव येणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता जी मेथी आणि वाटाणा शिजून घेतला होता ते पण मी यामध्ये ॲड केलेला आहे. तर मग काय तयार झालेली आहे आपल्यासमोर मलाई मेथी आणि ही गरम गरम चपातीसोबत इतकं झकास लागते. पिलूने तर मला खूप छान कॉम्प्लिमेंट दिली, म्हणजेच नंबर 1 भाजी म्हणून सांगितलं. त्यानंतर तुम्ही मला पिलूच्या पप्पाने सांगितलं की अगदी धाब्यावर जेवलो असं मला फील होतं आहे. आता नवरानी आणि लेकरांनी जर कमेंट दिली म्हटल्यानंतर काय रेसिपी सक्सेसफुल झालीच म्हणावं लागेल ना. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओच्या बाजूला एक काळं बटन दिलेलं आहे ते दाबा, जेणेकरून माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करसाल आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की मी असे व्हिडिओ घेऊन येईल. आणि हो, वाटाण्याच्या इतक्या रेसिपी माझ्या पॉप्युलर होत आहेत आणि वाटाण्याची रेसिपी मी मागे टाकली होती ती तर एवढी सगळ्यांना आवडलेली आहे. तर जर तुम्ही ती रेसिपी पाहिली नसेल तर माझ्या व्हिडिओवरती जाऊन चेकआउट करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.